गुळातली चटकमटक कैरी, तोतापुरी कैरी। हाय गाईज, नमस्कार। तर तुम्ही सगळे कसे आहात? मजेत आहेत ना? तर आज काहीतरी आगळी वेगळी नवीन रेसिपी शिकूया आपण। रोज मच्छीची रेसिपी टाकते मी, आज कैरीची रेसिपी बघा। तर ही बघा, हे बघा, आगळी वेगळी रेसिपी, चटपटीत गुळाची कैरी। ही रेसिपी मी आज बनवलेली आहे, तर आपण चाखून बघूया कशी लागते। मी छोटेसे घेते, हे बघा। गाईज मस्त आलेली आहे रेसिपी। जर तुम्हाला सुद्धा ही रेसिपी बनवायची असेल तर माझा व्हिडिओ बघत राहा आणि ही रेसिपी तुम्ही जरूर बघा। ही महिनाभर टिकणारी रेसिपी आहे, तर माझा व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि ही रेसिपी बघत राहा आणि मला सबस्क्राइब करा, लाईक करा। तर चला गाईज, आता रेसिपी तुम्ही बघत राहा। हाय गाईज, नमस्कार। हे बघा, आज मी कैरीचा एक आगळा वेगळा प्रकार मी दाखवणार आहे। ही बघा, हे आहे तोतापुरी कैरी, हे बघा, आणि अशा लांबड्या लांबड्या कापलेल्या आहेत। तर पुढे तुम्ही रेसिपी बघत राहा। ही बघा गाईज, कैरी मी धुवून घेतली आणि याला आता मी चाळणीमध्ये टाकेन निथळवायला, म्हणजे याचं पाणी पूर्ण सगळं निघून जाईल। हा बघा, हा लाल मीठ, संदव मीठ बोलतात त्याला, हा टाकते मी थोडासा। आणि हा चाट मसाला आहे, थोडा चाट मसाला टाकलाय आणि ही लाल मिरची पावडर टाकते थोडी। हे बघा, थोडा फूड कलर टाकते मी, म्हणजे थोडा लालसर होईल म्हणून। हे बघा, थोडासा टाकला फूड कलर। बघा बघा गाईस, कसा कलर आलेला आहे बघा। तुम्हाला काही आठवते का कलर वरून? या कैरीवरून तुम्हाला काही आठवते? म्हणजे मला शाळेतली शाळेमधली आठवण आली, कारण शाळेमध्ये बाहेर भैया गोल त्याचं ते काय असायचं, त्याच्यावर ते असं ताट असायचं आणि त्यामध्ये ह्या कैऱ्या असायच्या। त्याच्याकडे आम्ही शाळेच्या मधल्या सुट्टीत ना 1 रुपयाच्या 50 पैशाच्या ह्या कैऱ्या घेऊन खायचो। म्हणून मला आता आठवली की चला आपण ती रेसिपी बनवूया, शाळेतली आठवण। म्हणून मी रेसिपी आज बनवलेली आहे, तरी तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, गोड पण येईल म्हणून। चटक-मटक कैरी, गुळातली कैरी चटपटीत तयार आहे। हे बघा, ही तुम्ही बरणीत भरून ठेवू शकता। ह्याला पाण्याचा हात जरा सुद्धा लागलेला नाही, धुवून घेतली पण ती मी पाणी पूर्ण नितळून घेतलेले, तरी तुम्ही भरून ठेवू शकता। आणि केव्हाही पाहिजे बाबा, चला वाटलं चांगलं काय खाऊस, तरी तुम्ही काढून 1-1 फोड 2-2 फोड असे खाऊ शकता। चला तर मग बाय।